रांजणवाडी दाखवून मी आजच्या ब्लॉगची सुरुवात करते. तुम्ही तर कधीच अशा टाईपची रांजणवाडी बघितली नसेल ना, जी की आहे पण ती आहे की नाही हे पण नाही समजत. आता काय करणार, सकाळ सकाळी रांजणवाडी बघून डोकं तर फिरलंच होतं, पण म्हटलं आता ह्याच्यावर काहीतरी उपाय करू. त्यात आज मला एका कामासाठी बाहेर सुद्धा जायचं होतं, पण म्हटलं आता ठीक आहे, युट्यूब जिंदाबाद असं बोलल्या आणि फक्त शेकलं डोक्याला डोक्याला नाही डोळ्याला. जाऊ द्या, त्यात काय करायचं, लहान बाळाकडनं चुका होतात म्हणायचं आणि मस्त अशी नटले होते, पण काय उपयोग, तो डोळा एकच लाल 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 भडक दिसत होता मला. सो लवकरच एक मस्त असा प्रोजेक्ट घेऊन येते मी तुमच्यासाठी. सो स्टे ट्यून गाईज, आणि ह्या प्रोजेक्टला तुम्ही खूप खूप प्रेम द्याल अशी मी आशा ठेवते. ह्या प्रोजेक्ट बद्दल मी तुम्हाला आता काहीच सांगू शकत नाही, पण तुम्ही असेच माझ्यासोबत कनेक्ट राहावा शेवटपर्यंत, जेणेकरून तुम्हाला हळूहळू थोड्याफार दिवसानंतर ना समजेलच की कसला प्रोजेक्ट. आतापर्यंत तुम्ही माझ्या सगळ्या प्रोजेक्टला खूप खूप प्रेम दिलंच आहे, पण इथून पुढेही तुम्ही तसंच प्रेम देत राहा. हो बघा आमचा रांगडा बोक्या. ग बाई, काय झालं होतं तुला? काय झालं होतं? मी सोडून गेली होती पण तू रुष्य होतं. तू बोलत का नाही मला? तू बोल ना मला, माझा हात का काढतो? जा, मी पण नाही बोलणार तुला. जा जा मग, माझ्याकडे टाकत नाही बघायचं, तर सांगते. समजलं ना? नको बाई, शुंगडी माझी शुंगडी किती माझ्या मांजराला चिवडणे इज मॅनेटरी गाईज. ओके, सो आल्या आल्या पहिल्यांदा पेट पूजा. ओके, खाल्ल्याशिवाय मला काही सुधरत नाही. मग पहिल्यांदा चिकन बिर्याणी केली, मस्त मध्ये ताव हाणला. आता तुम्ही म्हणाल, उठलं सुटलं तू चिकनच काय खात असतेस, तू चिकन मोमोज काय करतेस, तू चिकनचं हे काय खातेस ते काय खातेस. तर तुम्हाला सांगते, आठवड्यातले 7 दिवस त्यातले 2 दिवस फक्त व्हेज असतं आमच्या घरात, बाकी 5 दिवस आम्ही नॉनव्हेजच खातो. त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी दवाखान्यात पहिला गेलो, कारण खरंच मला लिटरली बरं वाटत नव्हतं. मग दवाखान्यात गेलो, डॉक्टरांनी मस्तपैकी इंजेक्शन दिलं, आणि इंजेक्शन दिल्यावर गोळ्या पण दिल्या, आणि मग त्या गोळ्या घेऊन मी घरी आले. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग, लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग, बाय बाय.